समाचार अब तक, सत्य का साहस। कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात। हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे शासनाचे कर्तव्य असून या कर्तव्य भावनेतून शासन नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शतक महोत्सवी संमेलनात दिली आहे। तर मराठी नाट्य चळवळ अधिकाधिक बहरेल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या शतक महोत्सवी नाट्य संमेलनात बोलताना व्यक्त केलाय। मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, नाट्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात नाटकाचा भाव पोहोचून रसिकांनी तिकीट काढून अधिकाधिक नाटक बघावे आणि महाराष्ट्रात या माध्यमातून नाट्य रसिकांची संख्याही वाढावी याबाबत 100व्या नाट्य संमेलनाच्या माध्यमातून चिंतन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। या नाट्य संमेलनाच्या माध्यमातून आपले सांस्कृतिक वैभव जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी केले। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट, पुणे।